रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी विठ्ठल
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न
पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आजले तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी रोकार कुमारी बोलत रोकार कुमारी रोकार तुकारामजी मोरखंडे आणि उद्धव महाराज शिवपूर याल तरी यारे लागे अब घे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी ढर घे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे आणि संवादाचा अभंग आहे. काल्याचा प्रसंग म्हणला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा
आणि गोपाळ यांना सोडून तिसरा माणूस त्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला सापडते बरं का। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलामध्ये सगळ्यांना आनंद देण्याकरता देवाने लीला जरी केलेल्या असल्या तरी दोन लीला खास लीला आहेत। एक स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता केलेली लीला आहे आणि एक केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता केलेली लीला आहे। केवळ स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता भगवंतांनी केलेल्या लीलेचं नाव आहे रासलीला आणि केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता देवाने जी लीला केली तिचं नाव आहे काल्याची लीला। विठ्ठल भगवंताच्या अत्यंत रहस्याच्या आपल्याला पाहायला सापडतात। ती काल्याची लीला आणि रासलीला। रासलीला केवळ स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता आहे आणि केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता भगवंतांनी केलेली लीला तिचं नाव आहे काल्याची लीला। असं जरी असलं पुरुष भक्ताचाच काल्यात संबंध आहे याचा अर्थ स्त्रियांनी काल्याला येऊ नये असं नाही आणि रासलीलेमध्ये स्त्री भक्तांनाच आनंद देण्याकरता ती लीला केलेली जरी असली तरी परंतु त्या रासलीलेचा आनंद पुरुष भक्तांनी घ्यायचा नाही असं मात्र समजायचं कारण नाही बरं का। देवाने ती लीला कोणाला आनंद देण्याकरता केली हा भाग जरी स्वतंत्र असला तरी त्या त्या भावाला प्राप्त होऊन आपण त्या लीलेचा आनंद लुटू शकतो। विठ्ठल रसाचा आनंद लुटायचा असला तर त्याच्याकरता स्त्री भावाला प्राप्त व्हावं लागतं आणि काल्याच्या लीलेचा आनंद लुटायचा असला तर त्याच्याकरता गोपाळाच्या भावाला म्हणजे पुरुषाच्या भावाला प्राप्त व्हावं लागतं। तेव्हा आपल्याला काल्याच्या लीलेचा आनंद लुटता येतो असं आपल्याला त्याच्यातून लक्षात घ्यावं लागेल बरं का। मला काय सांगायचं होतं, प्रस्तुत सेवेचा जो अभंग आहे हा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे आणि काल्याच्या प्रसंगात सुद्धा संवादाचा अभंग या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो बरं का। संवाद म्हणजे दोघांमध्ये झालेलं बोलणं बरं का, त्याला संवाद असं म्हणतात। आता काल्याचा प्रसंग म्हणल्याच्या नंतर कोण दोघांचा संबंध आला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ या दोघांचा संबंध आला। मग देव आणि गोपाळ यांच्यात परस्परामध्ये जे काही बोलणं झालं त्याचं वर्णन करणाऱ्या अभंगाला काल्याच्या संवादाचे अभंग म्हणतात। विठ्ठल संवादाचा विचार जर आपल्याला करायचा झाला, हे संवादाचे अभंग कोणाचा संवाद आहे हा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यात झालेल्या संवादाचा हा विचार आहे बरं का। आता हा विचार करावा की नाही, दोघांमध्ये झालेलं बोलणं, मागं कधीतरी दोघं जण एकमेकाच्या जवळ बसले आणि गप्पा मारल्या त्याने, त्याचा विचार आपल्याला करायचं कारण असतं का असं जर कोणी विचारलं तर दोन संसारी मनुष्यात झालेल्या संवादाचं चिंतन करू नका, पण दोन परमार्थी जीवात झालेला संवाद जर असला, दोन परमार्थी महात्म्यात झालेला संवाद असला, देव आणि भक्तात झालेला संवाद असला किंवा भक्ता भक्तात झालेला संवाद असला तर त्याचा विचार जरूर करा। विठ्ठल संसारी मनुष्याच्या संवादातून चांगलं काहीच निर्माण होत नाही। आपण एका ठिकाणी बसलो, काहीतरी गप्पा मारायला लागलो, तुम्ही मला काहीतरी विचारलं, मी तुम्हाला काहीतरी बोलायला लागलो, मी तुम्हाला काहीतरी विचारलं, तुम्ही मला काहीतरी सांगायला लागला, याच्यामध्ये काय येतं सांगा ना। कधी देवाचं नाव येतं का, कधी देवाचं चरित्र येतं का, कधी देवाचा एखाद्या गुणाचा विचार आपल्या बोलण्यामध्ये येतो का, काही नाही। तुमचं कसं आहे, माझं कसं आहे, घर कसं आहे, दार कसं आहे, शेत कसं आहे, हा कसं पैसा कसा आहे, तुमची परिस्थिती कशी आहे, मुलाबाळाची लग्न झाली का नाही, शेत पिकलं का नाही, याच्याशिवाय आपण दुसरं काही बोलतच नाही बरं का। म्हणजे दोन संसारी मनुष्याच्या संवादामध्ये संसाराच्या शिवाय दुसरं काही नसतं आणि दोन महात्मे एका ठिकाणी जर आले तर त्यांच्यामध्ये दोन महात्मे म्हणा किंवा परमात्मा आणि भक्त महात्मा म्हणा यांचा जर संवाद व्हायला लागला तर त्याच्यामध्ये परमार्थाच्या शिवाय दुसरं काही नसतं। विठ्ठल
रंभेच्या संवादातून काय निर्माण होतं आणि संत महात्म्याच्या परमात्म्याच्या संवादातून काय निर्माण होतं याचा विचार फार सुंदर रीतीने शास्त्रामध्ये पाहायला सापडतो बरं का. एक शुकाचार्याच्या आणि रंभेच्या संवादाचं एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. शुकाचार्य आणि रंभा दोघं जण बोलायला लागले. रंभा आमच्या संसारात काय काय आहे ते सांगते आणि शुकाचार्य आमच्या परमार्थामध्ये काय काय आहे याच्याबद्दलचा विचार सांगतात. त्याच्या संवादाचं चिंतन आपल्याला करायचं, बाकी सगळा संवाद तो बघायचं आपल्याला कारण नाही बरं का. संवादाचा विचार करत असताना दोन संसारी जीव एका ठिकाणी आले, त्यांचा संवाद जर झाला तर त्याच्यातून काय निष्पन्न होतं याच्याबद्दल रंभेनं असं सांगितलं, वादे वादे वर्धते वैरवन्ही. दोन संसारी माणसं जर बोलायला लागली, एका ठिकाणी आली बोलायला लागली, त्यांचा संवाद जर झाला तर तो संवाद पुढे वाढत गेला की त्याच्यातून भांडण वैर हेच निर्माण होतं म्हणे. महात्मा एका ठिकाणी आले, परमात्मा आणि भक्त महात्मा एका ठिकाणी आले आणि त्यांच्यात जर काही बोलणं झालं, त्यांच्यात जर काही संवाद झाला तर त्या संवादातून काय निर्माण होतं याचा विचार मग शुकाचार्य बोलायला लागले. रंभेला त्यांनी सांगितलं, रंभे तुमच्या संसारामध्ये दोन माणसं एका ठिकाणी आले आणि त्यांचं जर बोलणं झालं तर त्या बोलण्यातून काय निर्माण होतं, भांडण. वादे वादे वर्धते वैरवन्ही असं तू तुझ्या स्वतःच्या संसाराबद्दल सांगितलं ना. आता आमच्या परमार्थाबद्दल ऐक, आमच्या परमार्थाबद्दल ऐक. स्क्रीन चालू असल्यामुळे माझ्याकडे कोणीच बघा, सगळे मागं बघतात बघा, सगळे मागं बघतात. त्याच्यामुळे मी कोणाला बोलू हा मला प्रश्न आहे. इथं बसलेल्या लोकांनी माझ्याकडे बघायला हरकत नाही. ज्यांना दुरून दिसत नाही त्यांनी स्क्रीनवर बघा, पण माझ्या जवळच्या लोकांनी माझ्याकडे बघितलं तर मला तुमचे चेहरे वाचत वाचत थोडंसं बोलता येतं. नाही तर मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय ऐकायला लागला, तुम्ही त्याचं ऐकता मी तुमच्याशी बोलतो असं होऊ नये. मीच तुमच्याशी बोलतो आणि तुम्हीच माझं ऐकता असं जर झालं तर थोडासा मला आनंद येतो. दोन संसारी जीवाचं बोलणं झालं तर त्याच्यातून वैर निर्माण होतं असं शुकाचार्याला रंभेनं सांगितलं. शुकाचार्य म्हणले, आता आमचा एक आमचा परमार्थ किती चांगला आहे त्याच्याबद्दलचा थोडासा विचार आहे. आमच्या परमार्थात दोन महात्मे एका ठिकाणी येतात किंवा एखाद्या वेळेला परमात्मा आणि भक्त महात्मा एका ठिकाणी येतात आणि मग त्यांच्यात जर संवाद झाला तर त्या संवादातून काय निर्माण होतं सांगू. वादे वादे जायते तत्वबोधः. आमच्याकडं दोन महात्मे किंवा परमात्मा आणि भक्त महात्मा यांच्यात जर संवाद झाला तर त्या संवादातून दोघांचेही तत्वज्ञान निर्माण होतं म्हणे. विठ्ठल आपल्याला देव भक्ताचाही संवाद मी उदाहरणानं सांगतो आणि भक्ता भक्ताचा संवादही मी उदाहरणानं सांगतो बरं का. बघा तुम्ही, देवाचा आणि भक्ताचा संवाद जर आपल्याला ऐकायचा झाला तर भगवद्गीता आहे का किंवा भागवताचा 11 स्कंध आहे का. ज्या भागवताच्या 11 स्कंधावर नाथ महाराजांनी टीका लिहिलेली आहे तर भागवताचा 11 स्कंध जर आपण पाहिला देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे. परमात्मा बोलतात, उद्धव ऐकतात अशी स्थिती आहे. उद्धव भक्त आहेत आणि परमात्मा त्याच्याशी बोलायला लागले म्हणजे तो देव भक्ताचा संवाद. त्याच्यातून 11व्या स्कंधाच्या रूपाचं तत्वज्ञान सगळंच्या सगळं 31 अध्यायाचं उभं राहिलं असं आपल्याला चिंतन करायला मिळतं. आणि भगवद्गीतेचा विचार जर आपण ऐकला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलतात, अर्जुन ऐकतो आणि या दोघांच्या बोलण्यातून म्हणजे देव भक्ताच्या संवादातून भगवद्गीता नावाचं तत्वज्ञान 18 अध्यायाचं निर्माण झालं. विठ्ठल स्क्रीन बंद केल्याशिवाय माझ्याकडे कोणी बघत नाही, माझ्या समोरची माणसं सुद्धा माझं ऐकत नाही. स्क्रीन बंद करा, नंतर दाखवा, वाटल्यास तुम्हाला कधीही दाखवते. माझ्याकडे बघितल्याशिवाय मला बोलता येत नाही. देव माझी अडचण ही आहे. त्याला मी काय विठ्ठल विठ्ठल भक्ताच्या संवादाचा विचार जर आपल्याला बंद केलं, हो 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 अजून काय चाललंय ते बघतात थोडं.
माझ्याकडे बघायला वेळ लागला. देवा भक्ताचा संवाद जर झाला तर त्याच्यातून परमार्थ तत्वज्ञान कसा निर्माण होतो याला उदाहरण भगवद्गीतेतला अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद आणि भागवतातला उद्धवाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद ही उदाहरण आपल्याला दाखवता येतात. आता भक्त दोन भक्त एका ठिकाणी आले आणि त्या दोन भक्ताचा संवाद झाला, बोलणं झालं, त्याच्यातून तत्वज्ञान कसं निर्माण होतं याच्याकरता जर आपल्याला उदाहरण ऐकायचं झालं तर ज्ञानोबा आणि नामदेवरायाच्या संवादाचे चिंतन आपल्याला करता येतं. ज्ञानोबा आणि नामदेवराय दोघं तीर्थयात्रेला गेले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हे तीर्थयात्रेचं प्रकरण कसं घडलं काय नाही वगैरे वगैरे मागचा विचार मला सांगायचं कारण नाही. दोघांची तीर्थयात्रा चालू झाली आणि तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबारायासारख्या महात्म्याला असं वाटायला लागलं की नामदेवरायासारखा भक्त महात्मा माझ्या सोबत आहे, संगतीला आहे, यांच्या मुखातून काहीतरी आपल्याला जगाला तत्वज्ञान सांगायचे तर मग काहीतरी आपण प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून चालता चालता ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना विचारलं, म्हणे महाराज एक बोलायचं होतं. ज्ञानोबारायांनी असं म्हणलं बरोबर. नामदेवराय म्हणायला लागले, महाराज तुम्ही असं का म्हणता? नाही, मला एक विचारायचं होतं. कोणी म्हणावं? ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणाला? नामदेव महाराजाला. नामदेव महाराज म्हणायला लागले, महाराज असं का बोलता? मला विचारायचं, तुम्ही विचारायचं. अरे तुम्ही ज्ञानियाचे राजे आहात, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती तुमची पदवी आहे, अशा अवस्थेमध्ये तुम्ही विचारावं, मी सांगावं. अहो तुमचे शिष्य विसोबा खेचर, त्या विसोबा खेचराचा मी शिष्य आहे, म्हणजे माझ्या गुरुचे गुरु, आणि ते मला म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. असं कसं होईल म्हणे. पण जर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय माऊली तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारा, कारण माझी परीक्षा आहे. मी शिष्याचा शिष्य म्हणजे परीक्षा घेण्याचा अधिकार तुम्हाला माझी आहे, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बाबा मला काही विचारायचं असेल तर विचारा. मला जसं कळालं, तुमची कृपा जेवढ्या प्रमाणात माझ्यावर झालेली आहे तेवढ्या प्रमाणात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येईल. काय बोलता? विचारा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, म्हणे रामदेवा मला एक सांगा, ध्यान कशाला म्हणावं? कोण विचारायला लागलं? योग्याचा राजा असलेला ज्ञानेश्वर महाराजासारखा महात्मा विचारायला लागला. ध्यानाच्या पुढे गेल्याच्या नंतर समाधी, आणि ती समाधी ज्यांना सहज प्राप्त आहे असे ज्ञानेश्वर महाराज समाधीला गेल्याच्या नंतर त्या समाधीच्या मागच्या अवस्थेत असलेल्या ध्यानाची व्याख्या नामदेवरायाला विचारायला लागल्याबरोबर नामदेवरायाने विचार केला, ज्ञानोबारायाच्या विचारण्यामध्ये काहीतरी खोच आहे, मुद्दाम मला विचारलेलं आहे. म्हणून नामदेवरायाने ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं, महाराज तुम्हाला ध्यानाची व्याख्या माझ्या मुखातून ऐकायची ना? ऐका म्हणे, मी तुम्हाला ध्यान कशाला म्हणावं ते सांगतो. ध्यान तया नाव निर्विकार निके, नामदेवराय सांगायला लागले. नामदेवराय विचार करतात, आमच्या भक्ताच्या दृष्टीने ध्यानाची व्याख्या ऐका. ज्ञानोबा आहे मग ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकायला सुरुवात केली. ऐकतो म्हणे, सांगा तुम्ही ध्यानाची व्याख्या काय? ध्यान तया नाव निर्विकार निके, निर्विकार शुद्ध निक असं ध्यान त्याला म्हणतात. कशाला? जे विश्वी माझ्या देखे विठोबाशी, सगळ्या जगामध्ये परमात्मा पंढरीनाथ दिसला पाहिजे, याला आम्ही ध्यान म्हणतो. ही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेली ध्यानाची व्याख्या आहे. ऐका किती मोठं तत्वज्ञान आहे. आपण ध्यानाची व्याख्या योगशास्त्रामध्ये जर पाहायला लागलो तर योगशास्त्र कशाला ध्यान म्हणतं? हृदयात देव पाहावा याला ध्यान म्हणतात. ही योगशास्त्राची व्याख्या आहे. आणि जगभर देव पाहावा ही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेली व्याख्या आहे. म्हणजे योगशास्त्राच्या दृष्टीने असलेल्या ध्यानाच्या संकल्पनेपेक्षा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेली ध्यानाची संकल्पना श्रेष्ठ आहे हे नामदेवरायासारखा भक्त महात्मा ज्ञानेश्वर महाराजांसमोर निवेदन करू शकला. मला काय सांगायचं आहे? ज्ञानोबारायाने विचारलेला प्रश्न आणि त्याच्यातून कळालेलं एवढं मोठं तत्वज्ञान, याचा विचार जर आपण करायला लागलो तर दोन भक्ताचा झालेला संवाद, त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं. ही गोष्ट खरी आहे. विठ्ठल
म्हणजे देव भक्ताचा संवाद झाला की त्याच्यातून तत्वज्ञान आहे आणि भक्ता भक्ताचा संवाद झाला तरी त्याच्यातून तत्वज्ञानाची निष्पत्ती आहे. म्हणून या दोन संवादाचा विचार करावा. भगवद्गीतेचं चिंतन करा, भागवतासारख्या ग्रंथाचं चिंतन करा आणि त्याच्यानंतर देव भक्ता दोन भक्ताचा संवाद आलेला अशा पद्धतीची ज्ञानेश्वर महाराज नामदेव यासारख्या साधू पुरुषाच्या संवादाची जी प्रकरणं आपल्याला संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायला सापडतात त्याचाही अभ्यास करा. त्याच्यातून तत्वज्ञान आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. मला हे सगळं कशा करता सांगावं लागलं. आपल्याला प्रस्तुत अभंगात जो विचार करायचा आहे तो देव भक्ताच्या संवादाचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यात झालेला संवाद त्याच्याबद्दलचा हा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे बरं का. भगवान आणि गोपाळ दोघे रानात गेले. कसे बघा, देव बोलावा, देवाशी आपल्याला संवाद करता यावा, देवाने आपल्याशी बोलावं, आपल्यालाही देवाशी बोलता यावं. या दोन्ही गोष्टी करता म्हणून आपला अधिकार फार मोठा असावा लागतो. विठ्ठल अधिकार प्राप्त झाल्याच्या शिवाय देव बोलत नाही, आपलं बोलणं ऐकून घेत नाही. भगवान आणि गोपाळ यांचं नातं जर आपण पाहायला लागलो तर गोपाळाचा अधिकार मोठा आहे. परमात्मा गोपाळाच्या बरोबर बोलतो, परमात्मा गोपाळाच्या बरोबर क्रीडा करतो. एवढा मोठा अधिकार गोपाळांना कशामुळे आला त्याचा अर्थ त्याचा जर विचार करायचा झाला, चिंतन करायचं झालं तर गोपाळ कोणाला म्हणतात हे आपल्याला अगोदर बघावं लागेल बरं का. गोपाळ कोणाला म्हणतात? गोपाळ शब्दाचा साधारण अर्थ गो म्हणजे गाय, तिचं पालन करणारा म्हणजे साधारणपणे गुराखी असा गोपाळ शब्दाचा अर्थ आहे. आता व्यवहारातला गुराखी जरी आपण विचारात घेतला, साधा गुराखी, तरी त्या साध्या गुराखीच्या बद्दल विचार करत असताना तो कसा असावा? चांगला गुराखी कोणाला म्हणतात? गुराखी कोणाला म्हणतात? मी थोडं माझ्या बुद्धीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर वाटतं का बघा. काय असतं, एखादा मालक असतो, मोठा श्रीमान माणूस असतो. त्या श्रीमान माणसाला घरचं दूध पाहिजे असतं आणि त्या घरच्या दुधाकरता म्हणून तो गाई सांभाळतो. गाईचं दूध त्याला घरच्या कुटुंबाच्या सगळ्या पोषणाकरता आवश्यक वाटलं म्हणून त्याने गाई सांभाळल्या की मग गाईचं स्वतःच गाईला रानात चालून आणावं लागतं. तिथे श्रीमंताला स्वतःला जमत नाही म्हणून गाईचं पोषण करण्याकरता त्यांना रानात नेऊन चालून आणण्याकरता तो गुराखी नेमतो. त्या गुराख्याच्या हातात तो गाई देतो. गुराख्याच्या हातामध्ये गाई दिल्यानंतर गुराख्याला काय करायचं? मालकाच्या घरातून त्या गाई घ्यायच्या, रानात जायचं. रानात गेल्याच्या नंतर त्या गाईचं संगोपन करायचं म्हणजे काय? त्यांना चारून आणायचं. पण ते चारताना कुठं चारायचं? दुसऱ्याच्या रानात जाऊ द्यायचं नाही, मालकाच्या नेमकं रानात जाऊ द्यायचं. तिथं चारायचं, तिथं तृप्त करायचं. संध्याकाळच्या वेळेला मालकाच्या घरी त्या गायींना परत आणायचं. त्या गायी बांधायच्या आणि तिथं बांधणं झाल्याच्या नंतर त्यांचं दूध काढायचं आणि दुधानं भरलेली कासंडी मालकाला देऊन रिकाम्या हाताने जो घरी परत जातो तो शहाणा गुराखी, प्रामाणिक गुराखी असतो. हे सगळं प्रकरण गुराखीच्या संबंधातलं आपल्या डोळ्यासमोर जे मांडलं. आता परमार्थात चला. गुराखी कोणाला म्हणायचं? मालक कोणाला म्हणायचं? परमात्मा नावाचा मालक आहे. या परमात्मा नावाच्या मालकाला सेवा नावाची धार पाहिजे होती, सेवा नावाचं दूध पाहिजे होतं. मग सेवेचं दूध प्राप्त व्हावं याच्याकरता म्हणून परमात्मा नावाच्या मालकाने 11 इंद्रियाच्या गायी सांभाळल्या. आता या गायी सांभाळल्या, हे सगळ्या इंद्रियाला आपल्याला गो शब्द लावता येतो. गो शब्द संस्कृत भाषेमध्ये गो शब्दाचा जसा गाय असा अर्थ आहे तसा गो शब्दाचा इंद्रिय असा सुद्धा अर्थ आहे. म्हणून परमात्म्याने काय केलं? त्याला सेवेचं दूध पाहिजे होतं म्हणून इंद्रियाच्या गायी त्यानं सांभाळल्या. आता इंद्रियाच्या गायी सांभाळल्याच्या नंतर त्या सगळ्या गायीला कसं असतं? रानात चालून आणावं लागतं. मालकाला स्वतःला चालणं होत नाही, मग मालक गुराखी नेमतो. मग परमात्मा नावाच्या मालकाला इंद्रियाच्या गायी त्यानं सांभाळल्याच्या नंतर सेवेचं दूध त्यांच्यापासून अपेक्षित आहे. पण त्या गायींना चारायचं काम तो परमात्मा नावाचा मालक करू शकत नाही. मग तो काय करतो? एक जीव नावाचा गुराखी निर्माण करतो. त्या जीव नावाच्या गुराख्याच्या हातामध्ये 10 इंद्रियाच्या गायी देऊन टाकतो बरं का. दिले इंद्रिये हात पाय कान,
परमात्मा नावाच्या मालकानं जीव नावाचा गुराखी नेमून त्याच्या हातामध्ये 10 इंद्रियाच्या गायी दिली. इंद्रिये कोणती इंद्रिय दिली? हात, पाय, कान, डोळे, मुख, एवढी सगळी इंद्रिय त्याला दिलेली असतात. मग या सगळ्या इंद्रियाच्या गायी घेऊन त्या जीव नावाच्या गुराख्याला रानात जावं लागतं. ते संसाराच्या रानात जात होतो. मग संसाराच्या रानामध्ये आल्याच्या नंतर विषयाच्या कुरणामध्ये त्याला जाऊ द्यायचं नाही, कारण गायीला दुसऱ्याच्या रानात चढू द्यायचं नसतं. त्याप्रमाणे संसारात आल्याच्या नंतर या इंद्रिय रूपी गायींना विषयाच्या चाला चढू द्यायचा नाही. मग काय करायचं? देवाच्या सेवेमध्येच त्या सगळ्या इंद्रियांना लावायचं, भगवंताच्याच ठिकाणी तृप्त करायचं आणि तृप्त झालेल्या त्या इंद्रिय रूपी गायींना परमात्म्याच्या घरात परत आणायचं. याचा अर्थ इंद्रियांना अंतर्मुख करायचं. अंतर्मुख करून भगवंताच्या घरी आणल्याच्या नंतर त्या इंद्रियांच्या पासून प्राप्त होणारी सगळी सेवा नावाची धार भगवंतालाच समर्पण करायची. म्हणजे सगळ्या इंद्रियांनी भगवंताची सेवा करायची आणि आपण निवांत राहायचं. याचं नाव आहे गोपाळ विठ्ठल. एवढं काम जो करतो त्याला गोपाळ जर म्हणत असतील तर त्या गोपाळाचा अधिकार केवढा मोठा आहे याचा विचार करा. आपल्या सगळ्या इंद्रियांनी भगवंताची सेवा करण्याशिवाय दुसरं काम ज्याला माहिती नाही असा जो महात्मा असतो त्याला म्हणतात गोपाळ. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही अशी ज्याची अवस्था आहे त्याला गोपाळ म्हणतात. बोलावा विठ्ठल म्हणजे वाणीचा विषय परमात्मा करणं. पहावा विठ्ठल म्हणजे डोळ्याचा विषय परमात्मा करणं. त्याच्यामध्ये कसे पहा, बोलणं हा वाणीचा विषय आहे म्हणून बोलावा विठ्ठल इथं वाणीची सेवा सांगितली आणि वाणी हे कर्मेंद्रिय असल्यामुळे एक कर्मेंद्रियाचा उल्लेख करून सगळ्या 5ही कर्मेंद्रियाकडून देवाच्या सेवेचा उल्लेख तुकाराम महाराजांनी केला. आणि पुढे पहावा विठ्ठल डोळ्याचा विषय झाला. पाहणं डोळ्याचं काम आहे. डोळा ज्ञानेंद्रिय आहे. एका ज्ञानेंद्रियाचा उल्लेख करून सगळ्या ज्ञानेंद्रियांनी देवाच्या सेवेचा विचार सांगितला आणि 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय यांच्याने देवाची सेवा झाल्याच्या नंतर अंतःकरणानं सुद्धा देवाची सेवा घडावी या भावनेने तुकाराम महाराज काय बोलले, करावा विठ्ठल जीव भाव. जीवाभावाचा प्रेमाचा विषय कोण करायचा तर परमात्मा पंढरीनाथच करावा अशी ज्याची योग्यता आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियाची सेवा देवाच्याकडे ज्यांनी सोपवलेली आहे असा जो असतो त्याला म्हणतात गोपाळ. आणि ही गोपाळाची भूमिका प्राप्त झाली की परमात्मा बोलतो. परमात्म्याला बोलण्याचा त्याला अधिकार असतो. देवही त्याला बोलतो आणि या भक्तालाही देवाशी बोलण्याचा अधिकार असतो. विठ्ठल सुद्धा भक्ताला काहीतरी सांगतो आणि भक्त सुद्धा परमात्म्याला सांगू शकतात की देवाला हक्कानं बसवून बोलायचा अधिकार गोपाळांना नाही. ये रे नारायण
ये रे नारायणा ये आपण बसू बोलू असं म्हणण्याचा अधिकार गोपाळांना प्राप्त होतो, कारण त्यांची सेवा फार मोठी आहे असं आपण आतापर्यंत चिंतन केलं. असा गोपाळाचा अधिकार प्राप्त व्हावा तेव्हा परमात्मा बोलतो आणि गोपाळालाही भगवंताला बोलण्याचा अधिकार असतो. प्रस्तुत अभंगाचा विचार जर केला तर सुखाचं भोजन प्राप्त करून घेण्याची ज्या गोपाळांना इच्छा आहे त्या गोपाळांना परमात्मा काही सूचना द्यायला लागला. तुम्हाला सुखाचं भोजन पाहिजे असलं तर तुम्ही माझ्या मागे या, सगळे या असं भगवंताचं बोलणं महाराज पहिल्या चरणातून याला तरी
यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवंतांनी सगळ्या गोपाळांना यायला सांगितलं, तुम्ही सगळे या, सगळे या, माझ्या मागे या, सगळे माझ्या मागे या. तुम्हाला सुखाचं भोजन प्राप्त व्हायचं असलं, करून घ्यायची इच्छा असली तर तुम्ही माझ्या मागे या. परमात्मा बोलतात, सगळ्यांना देवाने यायला सांगितलं, पण देवाच्या मागे जाणारे सगळे असतात का हो? चालू जाणे वाटायचा विरळा एखादा. तुकाराम महाराज सांगतात, देवाच्या पाठीमागं जाण्याची इच्छा असणारा जगामध्ये एखादा असतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येत ते सिद्ध ये. देवाने गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, हजारो माणसामध्ये प्रत्येक हजारात एखादा माणूस माझ्या मागे येणारा भगवान बोलले नाहीत. अनेक हजारामध्ये एखादा माणूस माझ्या पाठीमागं परमार्थाच्या वाटेने चालणारा दिसतो, असं देवाचं बोलणं आहे बरं का. म्हणजे देवाच्या मार्गाने यावं, देवाच्या मागे यावं असं देव सगळ्याला बोलवायला तयार आहे, पण सगळे देवाच्या मागे जायला तयार नसतात. विठ्ठल माझ्या मागे या, अवघे. आपण कसं या, नुसतं लगेच यायचं की उठायचं की लगेच देवाच्या पाठीमागे जायचं असं करून चालत नाही. याच्याकरता देवाने सांगितलं, यार तरी यारे लागे, माझा लाग धरा. लाग शब्दाचा अर्थ संबंध, माझा काहीतरी संबंध धरा मग माझ्या पाठीमागे या. कसं असतं पहा, एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे जावं याच्यात तिचं कल्याण आहे, पण नुसतं कोणत्याही पुरुषाच्या पाठीमागे जाण्यामध्ये कल्याण नसतं. ज्याचा पती म्हणून संबंध धरला त्याच्या पाठीमागे गेलं, संबंध धरून त्या पुरुषाच्या पाठीमागे गेलं की बाईचं जसं कल्याण आहे तसं देवाच्या पाठीमागे जात असताना सुद्धा देवाचा आपण संबंध धरावा, मग देवाच्या मागे जावं. विठ्ठल संबंध धरण्याचा प्रकार म्हणजे काय? वारकरी होणं, भगवंताच्या नावानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं म्हणजे एक मंगळसूत्रच आहे. अशा पद्धत मंगळसूत्र घातलं की बाईला त्या पुरुषाच्या पाठीमागे जाण्याचं जसं कल्याण, तसं आपण गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करावी, वारकऱ्याचं व्रत घ्यावं आणि मग परमात्म्याचं अनुसरण करावं. त्याच्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे असं लक्षात घेतलं पाहिजे बरं का. देवाच्या मागे जाण्यामध्ये कल्याण आहे, संसाराच्या पाठीमागे जाण्यामध्ये कोणाचं कल्याण झालं असं आपल्याला दिसत नाही. विषयात सुख नसतं, त्याच्यामुळे विषयाच्या पाठीमागे विषयाचं अनुसरण करण्यामध्ये कोणाचंही कल्याण झालं नाही. विषयाच्या अनुसरणात जसं कल्याण नाही ऐका, त्याचप्रमाणे विषयांधाच्या अनुसरणातही कल्याण नाही. एखाद्या वेळेला विषय परवडला पण विषयांना तरी त्याच्यापेक्षा धोकादायक असतो. विठ्ठल विषय आणि विषयांधाची संगती न करता त्याच्या पाठीमागे न जाता परमात्मा आणि संत महात्मा यांच्या पाठीमागे जावं, मागं जावं, संताच्या मागे जावं बरं का. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी, असं संताच्या पाठी मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते तेडेशी पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. असं संताचं अनुसरण केलं तरी कल्याण जसं आहे तसं देवाचं अनुसरण करावं, आपलं कल्याण होतं. पण ते देवाचं अनुसरण कसं करा? देवाचा लाग धरा, देवाचा संबंध धरा, देवाच्या पाठीमागे चला आणि मग माझ्या पाठीमागे तुम्ही माझा संबंध धरून आलात की मी तुम्हाला आजचं सुखाचं भोजन पोटभर देतो. महाराज अभंगाच्या दुसऱ्या
देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही एकदा माझा संबंध धरून माझ्या पाठीमागे यायला लागा. मी तुम्हाला आजच पुरे म्हणेल पर्यंत सुखाचं भोजन देतो, पोटभर सुखाचं भोजन देतो, असं भगवान या ठिकाणी बोलले बरं का. कसं बघा, देवाच्या पाठीमागे देवाचा संबंध धरून लागल्याच्या नंतर देव आज हा शब्द जो आहे ना तो वर्तमान कालाचा वाचक आहे. परमात्मा काय म्हणले, तुम्ही माझा संबंध धरून माझ्या मागे या, आजच सुखाचं भोजन देतो. म्हणजे लगे ताबडतोब सुखाचं भोजन मी तुम्हाला देणार आहे. तुकाराम महाराजांनी तरी आज देतो म्हणून सांगितलं, भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी तरी त्या क्षणामध्ये म्हणून सांगितलं. ते एक वटोनी जी क्षणी अनुसरले गा माझे वाहणे, तेव्हा चितयाची चिंतवणी मजची पडली. ज्या क्षणापासून भक्त भगवंताचं अनुसरण करायला लागला, परमात्मा प्रतिज्ञा करतात की त्या क्षणापासून त्याची सगळी चिंता मला लागली. विठ्ठल सांगितलं, तुम्हाला सुखाचं भोजन आजच देतो, पोटभर देतो, पुरे म्हणेपर्यंत देतो. गोपाळ म्हणले, देवा चला ना मग, आमचा तुमचा संबंध आहे, तुम्ही आमचे मित्र, आम्ही तुमचे मित्र, असा संबंधही आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे यायला तयार आहोत, चला ना. सुखाचं भोजन लगेच आम्हाला आजच देतो म्हणतात, तर चला ना. निघाल्याबरोबर भगवंताने सांगितलं, माझ्या बरोबर यायचं, पण माझे 2 नियम आहेत, तेवढे सांभाळा, मग पाशा पाठीमागे या. ते 2 नियम महाराजांनी 3ऱ्या चरणातून सांगितलेले आहेत. बोली कोणाशी न बोला, बोली कोणाशी न बोला, आधी देखो आधी देखो मागे आलात की तुम्हाला सुखाचं भोजन देणार आहे, पोटभर सुखाचं भोजन देणार आहे. कसं असतं पहा, काही लोकांना पोटभर देणं जमतच नाही. त्याचं कारण काय, त्यांचं पोट दिसायला पोट असतं पण असायला पोत असतं. आता पोटात भरणं सोपं आहे पण पोत भरणं सोपं नसतं बरं का. कितीही जरी खाऊ घातलं तरी त्यांचं पोट भरत नाही, अशी काही लोकांची अवस्था असते. पण भगवंतांनी सांगितलं, तुम्हाला सगळं सुखाचं भोजन मी पोट भरेपर्यंत देतो, या माझ्या पाठीमागे या. पण नियम आहेत माझे, 2 नियम आहेत. हळूहळू चाला. पहिली गोष्ट, हळूहळू चालायचं. परमार्थाच्या कोणत्याही मार्गाने जात असताना आपल्याला गडबड करून चालत नाही, हळूहळू चालावं लागतं. लोक म्हणतात करावी तातडी परमार्थी, असं एकीकडे संत सांगतात, तर एकदा हळूहळू चाला म्हणतात. खरं काय सांगायचं संतांना, परमार्थात तातडी लागते का हळूहळू चालावं लागतं, याचा विचार करा. संतांनी असं दोन्ही पद्धतीने जे चिंतन आपल्याला सांगितलेले, त्याचं चिंतन असं आहे, संसाराचा त्याग करून परमार्थाला लागत असताना तातड करा, आणि परमार्थाला लागल्यावर इथली साधना मात्र हळूहळू करा. विठ्ठल कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी नवविधा भक्ती करत असताना त्याच्यात घाई करून चालत नाही, हळूहळू चालावं लागतं. आणि कोणी कोणाशी न बोला. या माझ्या वाटेनं येत असताना भगवान सांगतात की एकमेकाशी गप्पा मारू नका, संसाराच्या गोष्टी बोलू नका. हरी बोला नाहीतरी अबोला, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाच हरी हरी म्हणा, तेवढंच बोला, बाकी संसाराच्या संबंधानं तुम्ही गप्पा मारू नका, असं भगवंतांनी सांगितल्यावर गोपाळ म्हणायला लागले, देवा तुझे नियम अवघड दिसतात, आमचं घरचं असं विषयाचं सुख, संसाराचं सुख तेच आम्हाला पुरे.
तुझ्या पाठीमाग यावन परमार्थाचं दिव्य असं सुख भोगावं असं जे म्हणतोस, पण नियम अवघड सांगितलेले असल्यामुळे आमच्या घरचं संसाराचं सुख आम्हाला बरं वाटतं असं म्हणणाऱ्या गोपाळांना देवानं सांगितलं, अरे शिळे तुकडे खाण्यासारखं असलेलं हे संसाराचं सुख सोडा, माझे नियम थोडे अवघड जरी असले तरी माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला सुखाचं भोजन देतो. ते सुखाचं भोजन प्राप्त करून घेण्याच्या ऐवजी माझे नियम अवघड आहेत म्हणून संसारातल्या विषयाचं सुख भोगतो म्हणत असाल तर ते घाट्यासारखं असलेलं संसाराचं सुख सोडून द्या, माझ्या मागे या. भगवान शेवटचा